आता काय करणार, झालं ते झालं. मी सॉरी म्हणू शकते, याच्या व्यतिरिक्त तर काय म्हणू शकत नाही मी असं. हा झोपायचा कुठला पॅटर्न आहे, म्हणजे जर एखादी व्यक्ती खुर्चीवर बसली तर याच्या दोन्ही टांगांच्या मध्ये ते टायर आहे चेअरचं. अशा पद्धतीने झोपलं आहे आपलं शेरूबाळ वर तोंड करून. आल्हाद मी आता वरच्यावर खुर्ची उचलून साईडला ठेवून देते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज सोमवार असल्यामुळे मी व्हाईट ड्रेस वेअर केलेला आहे आणि आज अमावास्याही आहे, सोमवती अमावास्या आहे. तर देवांची पूजा सासूबाईंनी केली होती, परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, तर मग आरत्या वगैरे बाकी होत्या. तर मग मी नंतर आरत्या वगैरे केला आणि शिवलिंगावर अभिषेक देखील केला. आणि दुसरी गोष्ट, माझी सासू सासरे आणि प्रशांतजी आणि प्लस माझ्या छोट्या ननंदबाई ज्या की पुण्याला असतात, त्या पण आल्या सकाळी. म्हणजे त्या आल्या आणि काही चहा घेतला आणि लगेच गेल्या, कारण की डॉक्टरांची अपॉइंटमेंट 11 वाजेची होती. तर त्या आणि त्यांचा मुलगा अथर्व माझा भाचा ते पण बरोबर आहे, ते मायलेक पुण्यावरून आले. आणि मग ते सगळे आता हॉस्पिटलला गेले. आणि तिथून मग ते मोठ्या ननंदबाई ज्या की नाशिकमध्येच राहायला, तर गंगापूर रोडला, तर ते तिकडे जाणार आहे. त्यांना सगळ्यांना तिकडे लंच आहे. माझा आहे उपवास, सासूबाईंचाही उपवास. तर त्या राजगिऱ्याचे लाडू आणि दूध खाऊन गेल्या. आणि मी आत्ता मस्तपैकी मोठा कप भरून, खूप दिवसाने, म्हणजे रोज पिते मी चहा, सगळ्यांना चहा बनवते तर चहा रोज पिते, पण गुळाचा आणि साय टाकलेला जसा मला आवडतो तसा मोठा एक मग भरून चहा मी पिली. त्याचबरोबर 7-8 बादाम देखील खाल्ले. आता मला आयब्रोज करायचे आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड ग्रो झालं आहे. ॲक्च्युली मला 3-4 दिवसापासून जायचं आहे, पण कधी मला वेळ नाही तर कधी प्रतिभा ब्युटिशियन ती बिझी आहे, असं काही होतं आहे. आत्ताही मी तिला कॉल केला तर ती मार्केटमध्ये, ती बोलली की मी जरा वेळात आले की तुला कॉल करते. मग एक सोसायटीमध्येच क्लब हाऊसमध्ये जाऊन आयब्रोज करायचं आहे. त्या दिवशी हेअरकट केला ना तेव्हाच मला करायच्या होत्या, पण म्हटलं नको, अजून उशीर होईल घरी जायला. तर आता प्रतिभाचा कॉल आला की मग जाऊन आयब्रोज वगैरे करून येईल. मी तुम्हाला सांगितलं की मी एकटीच होते घरी, स्वयंपाक नव्हता करायचा, परंतु आत्ता मला फोन आला, त्यांचे प्रोग्राम काही चेंज झाले असतील, तर ते सगळे घरी येत आहे. तर माझ्या मोठ्या ननंदबाईंकडे जेवायला होतं, पण मग त्या डब्बा इथं घेऊन येत आहे. परंतु मग आत्यांचा फोन आला मला की दादांसाठी तू वरणपोळी कर. तर आता मी कुकरमध्ये मुगाची डाळ लावते आणि पोळ्यांचं कणिक भिजवते आणि दादांसाठी वरणपोळी बनवते. आणि आमच्या सगळ्यांसाठीच मी जेवण बनवलं. त्यानंतर ही साडी, नारळ आणि नंदीची ओटी भरली. दिवे मी महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी गणकेचे बनवले, 33 दिवे. आणि आता प्रशांतजी मला मंदिरामध्ये सोडवायला येत आहे. गाणे चालू आहे म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते. मंदिरामध्ये आल्यानंतर इथे मी सगळे जे दिवे आहेत 33 दिवे गाईचं तूप घालून त्याच्यामध्ये वाट टाकून ते सगळे पेटवून घेते. आणि ह्या बघा, ह्या त्या मावशी ज्यांचा मी नंतर उल्लेख केला आहे, आणि त्यांची मुलगी ती वायफरने पाणी हे करते. तर त्यांनी शिवलिंग छान असं स्वच्छ शिवलिंगाला स्नान घातले. आणि पुढे मी काय वाढवा केला तो तुम्हाला कळणारच आहे. तर इथे मस्तपैकी मी 33 दिवे लावून घेतले. दिवे लावेपर्यंत प्रशांतजी थांबले होते मंदिरात. आणि नंतर मग मी भस्म आणला होता घरून, शिवलिंगाला मी तो भस्म लावला. आणि त्यानंतर अगरबत्ती, कापूर ते सगळं मी लावून घेतलं. आणि इव्हन सगळे दिवे पेटवून मी सगळ्या आरत्या वगैरेसुद्धा केल्या. अतिशय सुंदर मंदिर आहे, मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर खूप छान अशी माझी पूजा झाली. आणि यावेळेस प्रथमच मी अधिक महिन्यामध्ये कालिका मातेला, हनुमानजीला आणि महादेवाला कणकेचे 33 दीपदान केले. आणि खूप छान वाटलं मला हे सगळं करून, आरत्या केल्या. आणि अशा पद्धतीने मी इथे 33 कणकेचे दिवे लावलेले आहे. आणि माझ्या सगळ्या आरत्या वगैरे करून झाल्या महादेवाच्या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. अजूनही बरेच देव आहेत. इकडे लक्ष्मीनारायण आहेत, त्यानंतर उजव्या बाजूला हनुमानजी आहेत आणि डाव्या बाजूला पांडुरंग, विठ्ठल रुक्माईच्या देखील मूर्ती आहेत. त्याचबरोबर इथे बऱ्याचशा देवांच्या मूर्ती, गणपती बाप्पा आहेत, दुर्गादेवी आहे, गुरुदेव दत्त आहे, शनेश्वरसुद्धा आहेत. छान अशी माझी पूजा करून झालेली आहे. आणि मी पहिल्यांदाच आली या मंदिरामध्ये. तर तुम्हाला करायची आहे का पूजा? अच्छा. ते 33 दिवे वगैरे पेटवून मग मी आरत्या केल्या आणि छान अशी माझी पूजा झाली. मी पहिल्यांदाच आली या मंदिरामध्ये, तर खूप सगळे देव आहेत जसं मी म्हटलं. तर चला, आजची पूजा माझी छान झाली.
तर त्या मावशी खाली बसलेल्या होत्या आणि वरती देवीजवळ हे दिवे आणि वाती आणि अगरबत्ती अशी ठेवलेली होती. मला वाटलं कोणीतरी तेल तूप आणायला विसरलं आणि म्हणून ते तसे ठेवून गेले. तर माझ्याकडे हे तूप होतं गाईचं उरलेलं, तर ते सगळं तूप टाकून मी हे दिवे, ती पंतीतल्या वाती, मी जे आत्ता तुम्हाला दिवे दाखवले, ॲक्च्युली माझा समज असा झाला की कधी कधी असं होतं ना, आपण मंदिरामध्ये येत आणि तेल तूप चुकीने विसरून जातो. तर मला असं वाटलं की कोणीतरी कणकेचे दिवे आणले आणि तेल तूप आणायला विसरलं आणि म्हणून ते दिवे तसे. तर माझ्याकडे एक्स्ट्राचं तूप होतं गाईचं, मग मी ते सर्व दिवे आणि ते वाती लावून दिल्या. परंतु एक ताई आणि त्यांच्या आई दोघी बरोबर होता, त्यांचे दिवे होते आणि त्या चिडल्या बिचाऱ्या माझ्यावर. साहजिक आहे त्यांचं चिडणंही, त्यांचा काही संकल्प आहे जो त्या महिनाभरापासनं करताय. महिनाभरापासनं त्या रोज मंदिरात येत आहे आणि चिडचिड करायला लागल्या त्या. तर मी त्यांना म्हटलं आता काही करू शकत नाही. त्यांना मी म्हटलं मी घरी जाऊन बनवून आणू शकते म्हटलं कणकेचे दिवे, माझं घर जास्त काही लांब नाही आहे आणि वाती पण आणते. परंतु त्या बोलल्या, त्या चिडचिडच करत होत्या. त्या बोलल्या नाही असं काही, असं कुठे असतं का, आणि ज्याचा त्याचा संकल्प असतो, तुम्ही बिना विचारता कसं लावलं. आता मंदिरात दिवा लावायला आपण कोणाची परमिशन घेतो का? दिवे आहेत, चला तूप टाकून देऊ लावून. माझा हेतू शुद्ध होता, त्यांचा संकल्प होता, मला मान्य आहे. पण आता झालं ते झालं, काही करू शकत नाही. परंतु माझी छान पूजा करून झालेली आहे आणि मी आता उबरने जाणार होती घरी, परंतु प्रशांतजींचा कॉल आला, ते येत आहे मला घ्यायला. तर चला, देवीकडे मी माफी मागितली कारण मी देवीसमोरच ते सर्व दिवे लावून दिले आणि त्यांना ती सर्व पूजा शिवलिंगावर करायची होती. ॲक्च्युली ते सांगत होते त्यांच्या घरी पेशंट आहे आणि त्यांना तीर्थ न्यायचं असतं घरी असं. तर आता काय करणार, झालं ते झालं. मी सॉरी म्हणू शकते, याच्या व्यतिरिक्त तर काय म्हणू शकत नाही मी असं. आणि दुसरी गोष्ट, मी पूजा करत असताना एक भाऊ उसाचा रस घेऊन आले होते शिवलिंगावर अर्पण करायला. तर त्यांनी त्या भाऊंना तो रस टाकूनही दिला उसाचा. त्या बोलल्या नाही मग आम्हाला परत सगळं घासावं लागेल, परत साफ करावं लागेल. तर ते पण मला कुठे ना कुठे नाही पटलं. देव हा सर्वांचाच आहे ना. ते बिचारे भाऊ तो आणलेला रस परत घेऊन गेले. आणि तुम्ही जर 2-3 व्हिडिओपूर्वी माझा एक व्हिडिओ बघितला असेल बघा, मी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केला होता. तर ते शिवलिंग इथेच आहे, पुढेच आहे. मग मी त्या भाऊंना सांगितलं की पुढे पण आहे, तर ते बोलले हो मला माहिती आहे. तर त्यांचं असं होतं की आम्ही पूजा करत असताना कोणी शिवलिंगावर काही वाहू नका. तर हेही चुकीचं आहे, असं नाही का. देव हा सर्वांचाच आहे, सर्वच जण देवाची पूजा करू शकता. हां, तुमचं पर्सनल मंदिर आहे मग गोष्ट वेगळी आहे. तर तसंही काही नाही, मी विचारणा केली तर नाही म्हणे तसं काही नाही. पण तरी पण मला माझ्याकडून जे झालं, मी त्यांचे दिवे लावून दिले. मी त्यांना सॉरी म्हटलं आणि 2दा-3दा म्हटलं मी घरून आणून देऊ का. पण त्या ताई खूप चिडचिड करत होत्या. जाऊ द्या, चला निघते मी आता घरी जायला. आणि आज आहे मंगळवार आणि मी घरातली सगळी कामं आवरल्यानंतर चेंज वगैरे करून, माझं एक काम आहे ॲक्च्युली, तर त्या कामानिमित्त मी निघालेली आहे सिन्नरला. प्रशांतजी पण माझ्याबरोबर आहे. तर सिन्नरलाही मी विशेष काही शूट केलं नाही आणि मला सिन्नरला येऊन बरेच 2-3 तास झाले. मी काही कामानिमित्त आली होती. तर माझे वडील बहिणीकडे आले, त्यांनाही भेटायला आली. मी आय थिंक सकाळी टिकली लावली होती पण उष्णतेमुळे पडून गेली. आणि आम्ही बसलोय कारमध्ये. इकडे आहेत आमच्या मॅडम, किती छान दिसत आहे मॅडम. आणि हिच्याकडे आलेले आहे दादा. तर मग मी हिच्या घरी आली होती दादांना भेटायला, म्हटलं त्यांना भेटणंही होईल. बाकी काय चाललं सीमाताई, तुमचं झालं कॉलेज सुरू? हो, झालं सुरू. आता ऍडमिशनची धावपळ, कॉलेजची धावपळ, ऍडमिशनचे कामं चालू आहे कॉलेजला. हो का, कधी सुरू आणि झालं? घरी दादा येते, मला खूप बरं वाटतंय. हा ना. ते जायचं म्हणत होते. म्हटलं आमच्या वाटेला तुमची थोडीशी सेवा येऊ द्या. हा ना, तेच ना. जायचं म्हणतच होते. म्हटलं तुम्हाला थोडासा चेंज आणि आम्हालाही चेंज. पोरांना पण आजोबांचं थोडंफार करावं लागतं. ही सवय मुलांनाही असली पाहिजे की नाही, आजोबांसाठी आपण अटेंडंट राहिलं पाहिजे. याची सवय त्यांना कधी लागणार? म्हटलं नाहीच करत होते. म्हटलं माझ्या पोरांना सवय लागू द्या. आणि महत्वाचं म्हणजे होतं काय माहिती का, एरविना जे अभ्यास करून झाला की लगेच मोबाईल घेणार आणि मोबाईल घेतला की जेवलं झालं का झोपणार. पण आता बाबा घरात आहे ना, बाबा लगेच हरे झोपला बरा. दादाची स्टाईलच एकदम कडक आहे. माझे वडील खूप कडक होते. खूप कडक आहे. आणि आरू पण फोन घेतला का, हाय बोरी ठेवतो फोन.
त्याच्यामुळे पोरं नुसते असे म्हणजे बाबा जर शिस्तीत महिनाभर राहिले राहिले तर तर सुधरूनच जातील सुधरूनच दोघं. जातील. मोबाईल पण बाबा घेणारच काही नाही. राहतच नाहीये. मी किती फोर्स करते, बाबा म्हणता बाई बघ तुला मी 8 दिवस कबूल केलं होतं ना, हो. दररोज म्हणता हा आज कुठला वार आहे, हा. आता मला ह्या वारी जायचंय, आता म्हणजे 3 दिवस राहिले. माझ्या घरी महिनाभर कबूल करून आले ना, 8च दिवस राहिले होते. हेच करतात त्यांना, त्यांचं घर सोडून नाही कुठं करमत. किती आपण त्यांना हे करा, पण त्यांना नाही नाही आवडत. आवडत. दादा तरी 8 दिवस काढता, आईसाठी 2 दिवस. आईला 2 दिवस म्हणजे आईला फक्त येण्यापुरते आवड असते की जाऊ बुवा, जाऊ. पण आल्यानंतर लगेच तिला तासाभराने तिच्या घराची आठवण यायला लागते. तर आम्ही गाडीत बसून गप्पा मारतोय. प्रशांतजी बबल्या अक्काच्या घरी गेले काही कामानिमित्त आणि आम्हाला प्रचंड गरम होत आहे. आणि डिनरला आम्ही फक्त पपई खाल्ली. खूप गोड होती ही पपई, खूप छान होती. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब